उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीझन आणि या दिवसात घरात साखर आंबा झालाच पाहिजे। कमी साहित्यात भरपूर चव, फार काही नाही लागत, पण एकदा केला की घरच्यांना आवडतोच। चला तर मग अगदी साध्या पद्धतीने बनवूया साखर आंबा एकदम घरगुती स्टाईलनं। तर इथे मी कैऱ्या घेतल्या आहेत 3। तर त्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। धुतल्यानंतर छान रुमालाने पुसून घ्यायचे आहे, कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने त्याला पुसून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथे छान कैऱ्या धुवून स्वच्छ आणि पुसून झालेल्या आहेत। तर आता आपण ह्या कट करून घेऊया। तर तुम्ही याची वरची साल काढली तरी चालेल, नाही काढली तरी सुद्धा चालेल। तर मी पिलरने आता ही वरची सालेची काढून घेणार आहे। तर सर्व कैऱ्यांची साल काढून झालेली आहे, बघू शकता। तर इथे ह्या पद्धतीची आपल्याला किसणी घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचा किस पाडून घ्यायचा आहे कैऱ्यांचा। ह्या पद्धतीने लांब लांब असा किस पाडून घ्यायचा आहे, म्हणजे तो शिजल्यानंतर दाताखाली खूप छान असा लागतो, खूप छान अशी टेस्ट लागते, एकदम गाळ असा होत नाही साखर आंबा। तर ह्या पद्धतीने आपल्याला किस सर्व पाडून घ्यायचा आहे। एकदा का कैरी त्याच्यावरती ठेवली की शेवटपर्यंत उचलायची नाही आहे, म्हणजे ह्या पद्धतीने तो सर्व किस पडतो, बघू शकता। तर संपूर्ण कैऱ्यांचा किस मी इथे करून घेते आता। तर साखर आंब्यासाठी लागणारा सर्व किस तयार आहे। तर हा किस आता आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर जेवढा किस आहे त्याच्या कमी प्रमाणात आपल्याला थोडीशी, जर तुम्हाला आंबट गोड चव हवी असेल तर थोडीशी साखर कमी टाकली तरी चालेल, आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर थोडीशी वाढवून टाकली तरी चालेल। तर इथे 2 वाटी हा किस होता, तर मी 2 वाटीला 2 वाटीच इथे मी साखर टाकणार आहे। तर माझ्या मुलाला गोडच आवडतं, त्यामुळे मी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे साखर। तर तुम्हाला आंबट आणि गोड असं हवं असेल तर तुम्ही थोडीशी साखर कमी घातली तरी सुद्धा चालेल। तर 1 वाटी मी अगोदर टाकून घेते आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता अजून 1 वाटी मी याच्यामध्ये टाकलेली आहे। तर हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता साखर टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण पातळ होतं, थोडंसं त्याला पाणी सुटतं। तर आता याच्यामध्ये मी विलायची पावडर सुद्धा टाकलेली आहे फ्लेवरसाठी, खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे। तर बघू शकता आता इथे आपला साखर आंबा होत आला की खूप छान असा घट्टसर होतो। तर त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आणि सॉरी, मी तुम्हाला सांगायचं विसरले अगोदर, तर तुपामध्ये मी ते परतवून घेतला आहे अगोदर, ते तुम्ही बघितलंच आहे। तर बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे, खूप टेस्टी लागते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये। आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा। बघा किती छान असा टेक्स्चर सुद्धा आलेला आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे, घरगुती साखर आंबा रेसिपी। ही तुम्ही पोळी बरोबर खा किंवा भाताबरोबर खा किंवा तशी खाल्ली तरी सुद्धा चालेल। तर खूप छान लागते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। तोपर्यंत